Hello everyone, we already covered the important part of this particular topic, that is topic number 8, surgical instrument, medical equipments and health accessories. Okay, first important two sections we already covered, that is surgical instrument and medical equipments. Okay, the only remaining part of this particular topic is the health accessories. Okay, in this particular topic you must cover the applications part or the surgical uses of each instrument, each medical equipments as well as each hospital equipment. Okay, there are 10 medical equipments. Okay, we already covered this particular uh, all instruments with their uses. This particular topic mainly focuses on the uses of particular instruments. Okay, next, number C is the health accessories. Okay, the word accessories means what? The available or needful or helpful equipments which gives the stability or feasibility or more beneficial around giving the health related treatment. Okay, health accessories means what? Definition: numerous health accessories are used in the hospital for rehabilitations. Okay, rehabilitation means what? पुनर्वसन असं आपण म्हणतो. जे ड्रग एडिक्ट पेशंट असतात किंवा जे मेंटली रिटार्डेड पेशंट असतात त्यांना आपण काय करतो? रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ठेवतो. ओके, रिस्टोरेशन मीन्स what? Storage of your life again. Okay, is nothing but the repairment, okay, and maintenance of your lifestyle. Okay, numerous health accessories are used in the hospital for rehabilitations, restoration and maintenance of lifestyle. हे काय त्याचं डेफिनेशन आहे. ओके, हेल्थ ॲक्सेसरीजचं. ओके, आता आपल्याला कुठले कुठले टाईपचे हेल्थ ॲक्सेसरीज लागतात बघा. स्पेशली हे हेल्थ ॲक्सेसरीज बेड रिटर्न पेशंटला देतो आपण, जे हॉस्पिटलाइज्ड आहेत, जे इमूव्हेबल आहेत. ओके, त्याला आपण नॉन मोबाईल पेशंट असं म्हणतो. ओके, जे मुवमेंट करू शकत नाहीत अशा पेशंटना आपण काय करतो? शक्यतो हेल्थ ॲक्सेसरीज वापरतो. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ दीज ॲक्सेसरीज. ओके, ॲम्ब्युलेटरी एड्स. ओके, ॲम्ब्युलेटरी एड्स मध्ये बघा मुव्हेबल, हेल्पफुल असं जे असतात. ओके, म्हणजे पेशंटचं मुवमेंट साठी आपण काय यूज करतो बघा, पेशंटचं मुवमेंट साठी. द ॲक्सेसरीज इज विच आर यूज्ड इन ॲम्ब्युलेटरी सर्व्हिसेस कॉल्ड एज ॲम्ब्युलेटरी एड्स. ओके, द ॲक्सेसरीज विच आर यूज्ड इन ॲम्ब्युलेटरी सर्व्हिसेस. ॲम्ब्युलेटरी मीन्स व्हॉट? मुव्हेबल सर्व्हिसेस. ओके, म्हणजे पेशंटला आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करण्यासाठी काय यूज केलं पाहिजे बघा. एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यांनी: व्हीलचेअर, वॉकर्स अँड केन क्रचेस. आपण नेक्स्ट स्लाइड वरती त्याचं व्हीलचेअर कसं असतं त्याचं यूज काय, वॉकर कसं असतो त्याचं यूज काय, केन अँड क्रचेस कसं दिसतात त्याचं वर्क कसं होतं ते सुद्धा आपण नेक्स्ट स्लाइडला बघूया. ठीक आहे. नंबर सेकंड आहे बेड साइड एड्स. ओके, हे ॲम्ब्युलेटरी एड्स म्हणजे काय? मुवमेंट करण्यासाठी जे जे आपण हेल्पफुल टूल्स वापरतो त्याला आपण काय म्हणायचं? ॲम्ब्युलेटरी एड्स. आणि बेड साइड एड्स बघा, एक्झाम्पल कॉट विथ बेड अँड स्विंग. ओके, जे असे बेड असतात त्याला आपण स्विंग करू शकतो, मुव्हेबल करू शकतो. ओके, म्हणजे तो पर्टिक्युलर पार्ट आपण बसण्यासाठी यूज करू शकतो, झोपण्यासाठी यूज करतो. ओके, बेड विथ स्विंग असं म्हणलंय त्यांनी. इन्फ्युजन बॉटल स्टँड, इथं मी दाखवलं बघा पिक्चर मध्ये, इन्फ्युजन बॉटल स्टँड. ओके, इथे भरपूर काही स्टँड्स आहेत त्याला एकट्याला सोबत. मग इकडे आपण दुसरं इन्फ्युजन बॉटल विथ सलाईन लावू शकतो. ठीक आहे, एखाद्या वेळेस ब्लड जर द्यायचं असेल तर ते ब्लड सुद्धा आपण इकडे लावू शकतो. हे मल्टिपल एरर्स असलेले हे पर्टिक्युलर स्टँड आहे, इन्फ्युजन बॉटल स्टँड. ओके, मी थोडंसं हे इटालिक मध्ये लिहिलेलं आहे. ओके, हे दोन इन्स्ट्रुमेंट इथं कव्हर केलंय म्हणून मी हे दोन्ही येलो कलर मध्ये आणि इटालिक मध्ये लिहिलेलं आहे. ओके, बेड साइड कॅबिनेट सुद्धा असतं. कॅबिनेट म्हणजे एक छोटंसं कबर्ड, त्यामध्ये आपले मेडिसिन आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ओके,
नेक्स्ट आहे युरिनरी बॅग्स. ओके, मार्केटमध्ये युरिनरी बॅग सुद्धा आलेले आहेत. ओके, जे इमूव्हेबल पेशंट आहेत. ओके, म्हणजे मुवमेंट होऊ शकत नाही अशा पेशंटला आपण युरिनरी बॅग्स वापरतो, युज्ड बाय एम्ब्युलेटरी पेशंट. ओके, पण जर क्रिटिकल कंडिशन असेल तर आपण लेगला सुद्धा बांधून ठेवू शकतो तो पर्टिक्युलर लेग युरिनरी बॅग्स. ओके, मग बेड युरिनरी बॅग सुद्धा असतो. ओके, कळतं, हे लेग युरिनरी बॅग आहे. साधारण त्याचं कलेक्शन बघा 500 ml पर्यंत होऊ शकतं. ठीक आहे, नाईट युरिनरी कलेक्शन बॅग यूज बाय नॉन एम्ब्युलेटरी पेशंट. ओके, हे पण एम्ब्युलेटरी म्हणजे जे मुव्हेबल होऊ शकतात पेशंट त्यांना आपण हे पर्टिक्युलर लेग युरिनरी बॅग बांधू शकतो. नाईट युरिनरी बॅग हे नॉन एम्ब्युलेटरी पेशंटला यूज करू शकतो आपण. द कॅपॅसिटी ऑफ दिस बॅग इज 500 ml to 2 liter पर्यंत त्याचं कॅपॅसिटी आहे. कळतं, हे लेग युरिनरी बॅग आहे कशासाठी यूज करतो आपण? एम्ब्युलेटरी पेशंट. एम्ब्युलेटरी म्हणजे काय? मुव्हेबल पेशंट, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे मुवमेंट करू शकतात अशा पेशंटला आपण काय म्हणायचं? एम्ब्युलेटरी पेशंट. ओके, आणि नाईट युरिनरी कलेक्शन बॅग, ओके, त्याचं कॅपॅसिटी जास्त असतं. ओके, ते आपण कोणासाठी देतो? नॉन एम्ब्युलेटरी म्हणजे नॉन मुव्हेबल पेशंटला आपण देतो. त्याचं कॅपॅसिटी काय? 500 ml to 2 liter. ओके, हे सुद्धा हेल्थ एक्सेसरीज. राईट अ नोट ऑन हेल्थ एक्सेसरीज असं म्हटल्यानंतर हे तुम्हाला पूर्ण डेफिनेशन आणि हे सगळे पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे. ओके, यामध्ये तुम्ही पिक्चर हे काढल्या नाही तरी चालेल. ठीक आहे, नेक्स्ट आहे फोटोथेरपी. बघा, इट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ निओनॅटल जॉन्डिस. ओके, येलोइश कलर जे झालेले असतात डोळ्यांचे वगैरे त्याला आपण फोटोथेरपी इफेक्ट म्हणतो. व्हीलचेअर. बघा, व्हीलचेअर आपण कशासाठी यूज करतो? अशा पेशंटला जे की वॉक करू शकत नाहीत त्याला आपण व्हीलचेअर देतो. अ चेअर विथ व्हील्स युज्ड फॉर पेशंट अनेबल टू वॉक. डिफरंट टाइप्स ऑफ व्हीलचेअर्स आर ऑल्सो अवेलेबल. इथे दिलेलं आहे बघा व्हीलचेअर. ओके, हा व्हीलचेअर आहे. ओके, कळतं, आपण बाय हँड हे आपण रोटेट करून पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, कळतं, हे लेग्स ठेवण्यासाठी आहेत, स्ट्रेच करू शकतो आपण. इथे नॉब्स पण दिलेले आहेत, आपण होल्ड करू शकतो. असे काही वॉकर्स दिलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आहे सॉरी व्हीलचेअर दिलेलं आहे. नेक्स्ट आहे वॉकर्स. अ फ्रेमवर्क युज्ड एज सपोर्ट बाय पेशंट हु कॅनॉट वॉक विदाउट वन. ओके, म्हणजे सपोर्ट घेतल्याशिवाय चालू शकत नाही असं पेशंटला आपण काय देतो? वॉकर्स देतो. इथे एक वॉकर्सचं डायग्राम आहे बघा. इथे आपण वरती दोन्ही ठिकाणी हात ठेवून हे आपण त्याचा यूज करू शकतो. ठीक आहे, वॉकर्सचा. ठीक आहे, नेक्स्ट आहे केन्स अँड क्रचेस असं म्हणलेलं आहे त्याने. केन्स अँड क्रचेस हे बघा, हे क्रेन्स आहेत. ओके, म्हणजे आपण हे अंडर आर्म हे पर्टिक्युलर स्टँड ठेवून आपण त्यावरती पूर्ण आपला जो वजन आहे त्यावरती आपण टाकून आपण चालू शकतो. हे सिंगल हँडचं सुद्धा आहे. आणि हे फ्रॅक्चर वगैरे झालं असेल हँडला किंवा पायाला त्यावरती आपण हे धरून चालू शकतो. ठीक आहे, असे काही केन्स अँड क्रचेस दिलेले आहेत. त्याचा यूज बघा. केन्स हेल्प्स टू ट्रान्सफर द वेट ऑफ द वीक लिम्ब अँड मेंटेन द बॅलन्स ऑफ द बॉडी. ओके, कळतं, हे तुमचे केन्स अँड क्रचेस आहेत. ओके, नेक्स्ट आहे लिथोट्रिप्सी. अ प्रोसिजर इन विच रेनल स्टोन इज डिझॉल्व्ड बाय लेझर बीम. रेनल स्टोन म्हणजे काय? मुतखडा जे आपण म्हणतो ते आपण डिझॉल्व्ह करू शकतो बाय अप्लाइंग सम लेझर बीम. इज नथिंग बट द लिथोट्रिप्सी. या मेथडला काय म्हणायचं? लिथोट्रिप्सी. ओके, मुतखडा जो असतो आपण लेझर बीम ना आपण काय डिझॉल्व्ह करू शकतो किडनीमध्येच. ओके, त्याला त्या मेथडला काय म्हणायचं? लिथोट्रिप्सी किंवा लिथोट्रिप्सी असं आपण नाव देऊ शकतो. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तुमचा क्वेश्चन बँक. म्हणजे हा टॉपिक तुमचा इथे संपतो. 3 सेक्शन मध्ये हा टॉपिक डिवाइड केला होता. ओके, त्यामध्ये पहिलं पार्ट होता तुमचं सर्जिकल इन्स्ट्रुमेंटचं. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये लक्षात ठेवण्यासारखं एकदा रिवाइज करूया आपण. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये त्याचं डेफिनेशन, क्लासिफिकेशन. हे क्लासिफिकेशन खूप महत्वाचं आहे. 4 मार्क्सला सुद्धा विचारू शकतात. डिफाईन सर्जिकल इन्स्ट्रुमेंट विथ इट्स क्लासिफिकेशन. ओके, हे क्लासिफिकेशन तुम्ही हे इनलिस्ट करायचं सुरुवातीला आणि 1 by 1 काय करायचं? स्कॅल्पेल, त्याचे टाइप्स ऑफ स्कॅल्पेल फक्त नावं लिहायचं आणि युजेस लिहायचा.
ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक क्वेश्चन पण असतात. राईट द युजेस ऑफ स्ट्रेट पॉइंटेड अँड स्ट्रेट ब्लंट सिझर्स. ओके, तेव्हा तुम्ही हे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट लिहायचं. कॉमन सर्जिकल इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे मी. ओके, नेक्स्ट आहे फोर्सेप्स, त्याचे टाइप्स आणि त्याचे युजेस. ओके, सर्जिकल युजेस, क्लिनिकल युजेस असंही विचारू जाऊ शकतं. ओके, त्याला अजून एक नाव आहे क्लिनिकल युजेस. त्याच्यानंतर हेमोस्टॅटिक फोर्सेप्स. ओके, कळतं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे स्वॅब होल्डिंग फोर्सेप्स. त्याच्यानंतर मायोनियन्स फोर्सेप, निडल्स. अँड लास्ट पार्ट आहे तुमचा हा क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट मधला कॅथेटर्स. ओके, कळतं. कॅथेटरचं यूज इथं दिलेलं आहे. सगळ्या इन्स्ट्रुमेंटचे युजेस तुम्हाला पार्ट पाहिजे. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट पार्ट आहे मेडिकल इक्विपमेंट्स. यामध्ये 10 मेडिकल इक्विपमेंट्स कव्हर केलेले आहेत. मला यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्जिकल युजेस आणि किंवा ऍप्लिकेशनचा पार्ट तुम्हाला पार्ट पाहिजे. ठीक आहे, कळतं. हे टूल्स लक्षात ठेवा, हे डायग्राम्स लक्षात ठेवा. ठीक आहे, कळतं. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर आणि लास्ट पार्ट आहे आपला नंबर सी सेक्शन मध्ये हेल्थ ऍक्सेसरीज. त्यामध्ये त्याचं डेफिनेशन डिटेल मध्ये दिलेलं आहे, टाइप्स दिलेले त्याचे ॲम्ब्युलेटरी पेशंटसाठी. ओके, व्हीलचेअर असेल, बेडसाईड एड्स असतील, लेग युरिनरी बॅग असेल, नाईट युरिनरी कलेक्शन बॅग. ओके, जर ते समजा यावेळेस पण तुमचा MCQ मध्ये जर एक्झाम झाले तर या टॉपिक वरती जास्त क्वेश्चन येऊ शकतात. म्हणून हे टॉपिक मी थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करा. सगळ्या इन्स्ट्रुमेंटचे, हेल्थ ॲक्सेसरीजचे आणि मेडिकल इक्विपमेंटचे तुम्हाला डिटेल्स पाहिजेत इन टर्म्स ऑफ युजेस अँड इन टर्म्स ऑफ ॲप्लिकेशन्स. कळतं. हे खूप महत्वाचा पार्ट आहे. ओके, क्वेश्चन बँक पण मी दिलेलं आहे, ते पण बघूया. क्वेश्चन नंबर 1, डिफाइन सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, इनलिस्ट इट्स टाइप्स. इनलिस्ट करा म्हणले त्यांनी. ओके, और एक्सप्लेन these surgical instruments or explain the classification of surgical instrument in detail असंही विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट एक क्वेश्चन तेच आहे. ओके, राईट द सर्जिकल युजेस ऑफ फॉलोविंग इन्स्ट्रुमेंट्स असं क्वेश्चन येऊ शकतं. ओके, राईट द सर्जिकल युजेस ऑफ फॉलोविंग इन्स्ट्रुमेंट. ओके, स्कॅल्पेल, सीझर, फोर्सेप, हेमोस्टॅटिक फोर्सेप, निडल्स एक्सेट्रा. ओके, राईट द युजेस और ऍप्लिकेशन्स ऑफ फॉलोविंग मेडिकल इक्विपमेंट्स. ओके, ग्लुकोमीटर, ECG मशीन, CT स्कॅन मशीन, एक्सरे मशीन, व्हेंटिलेटर, हेच काही मशीनची नाव आहेत. राईट द युजेस ऑफ फॉलोविंग मेडिकल ॲक्सेसरीज, व्हीलचेअर, वॉकर्स, केन्स अँड क्रचेस. ओके, आता हे पूर्ण डिटेल करा आणि मला याचे तुम्ही असाइनमेंट रेग्युलरली सेंड करा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.